ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दादरच्या कबूतरखानाच्या परिसरामध्ये आता कबूतरखानाच्या वरती महापालिकेने जाळी लावली, जाळीच्या वरती ताडपत्री लावली आहेत। त्यामुळे जे कबूतर आहेत ते आता जाळीत जाऊ नाही शकत, ते ताडपत्रीवर रस्त्यावर येत आहेत आणि त्यामुळे ह्या रस्त्यावर येऊन कबुतरांचा मृत्यू देखील होत आहे आणि त्यामुळे जैन समाज आणि पक्षीप्रेमी आता रस्त्यावर उतरले आहेत। आपण जर ह्या ठिकाणी जर बघितलं, जे कबूतर रस्त्यावर येत आहेत त्यांना ह्या ठिकाणी हकलवण्याचं काम ह्या ठिकाणी सुरू आहे, कारण की कुठल्याही मुक्या प्राण्यांचा जीव गेला नाही पाहिजे याच अनुषंगाने ह्या ठिकाणी जे कबूतर रस्त्यावर येतात त्यांचं ह्या ठिकाणी त्यांना हलवत आहेत। आपण जर बघितलं कशा प्रकारे जैन समाज आणि पक्षीप्रेमी हे आता आक्रमक झालेत आणि त्यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर कबूतरखाना चालू करावा। ताई काय सांगाल, आपण जर बघितलं कबूतर रस्त्यावर येतात आणि तुम्ही त्यांना या ठिकाणी ते गाड्याखाली येऊन मरू लागले, ते बिचारे उपाशी, ते एक देण्यासाठी बाहेर रस्त्यावर त्यांनी जीवाची पर्वा केल्याशिवाय ते बाहेर येऊ लागलेत। आम्ही त्यांना गाड्याखाली येऊ नये म्हणून आम्ही त्यांना हे करू लागलो। मी सरकारला सांगते लवकरात लवकर तुम्ही कबूतरखाना चालू करा, नाहीतर त्यांना कुठे दुसरी स्थलांतरित करा, पण ह्या लोकांना असं मारू नका। आपल्याला जीव आहे तर त्यांना पण जीव आहे, त्या जीवाची तर आपण करू न करू। आपण जर बघितलं ह्या संपूर्ण कबूतरखानाच्या वरती आता महापालिकेने ताडपत्री देखील लावण्यात आली आणि त्यामुळे जे कबूतर आहेत ते रस्त्यावर येतात। पण ते उपाशी आहेत, त्यांना खायचं नाहीये, पाणी नाहीये, ते जाणार तरी कुठं जाणार बिचारे? ते उपाशी मरणं ते लोक कुठं पण जाणार। जर बघितलं अश्रू अनावर आलेत, कारण की आपल्याला घरातून बाहेर काढलं तर आपली काय हाल होतं? आपल्याला पोरा बाळांना आपल्याला सगळ्यांना घराच्या बाहेर काढणार, आपण कुठं जाणार? आपण किती तडमण, आपल्या मुलांची आपल्याला किती हे किळकिळ होती, मग हे पशु कोणाकडे जाणार? आपण मनुष्य आहे, पंचेंद्रिय आपल्याला मिळाले तर आपण सगळं करू शकतो आपण, आणि आपण ह्यांची मदत नाही करणार तर कोण करणार? आपल्याला जगण्याचा हक्क आहे तर त्यांना पण जगण्याचा हक्क आहे, कसं आपण त्यांचा हक्क हे करू शकतो आपण? आपल्या डोळ्यात अश्रू देखील पाहायला मिळतात, पण काय करणार? ते जीव मरलेले गाडी खाली येऊ लागलात, आम्ही नाही सहन करू शकत। आपल्या पोरं गाडी खाली आलं तर आपल्याला सहन होतात का? मग आपण कसं सहन करणार? आपण जर बघितलं नागरिकांच्या अश्रू डोळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते, आणि संपूर्ण ह्या रस्त्यावर जे कबूतर येतात ते त्यांना आता जे पक्षीप्रेमी आहेत इकडचे आणि जे जैन समाज आहे ते आक्रमक झाले आणि ह्या कबुतरांना ह्या ठिकाणी हकलवतात, कारण की कुणीही गाडी खाली कुठलाही कबूतर येऊ नये ह्यासाठी, आणि प्रत्येक गाडी ह्या ठिकाणी थांबवत आहे, कारण की कबूतर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत आहेत आणि त्यामुळे कबूतरांचा ह्या गाडीखाली येऊन मृत्यू देखील होऊ शकतो। आणि त्याच अनुषंगाने आता हे जैन समाज आणि पक्षीप्रेमी हे आता नाराज महापालिकेवर आणि तसंच आता आज आक्रमक देखील झाला आहे। आपण जर बघितलं की एकच त्यांची भावना आहे ती म्हणजे कबूतरखाना लवकरात लवकर सुरू करावा। कॅमेरा रोशन गायकवाडसह मयूर जाधव, TV9 मराठी, दादर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।